श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। जगदम्बा माता की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय भगवत्तम प्रभो नारायण वासुदेव श्री हरे। श्रीमद्भागवताच्या प्रथम स्कंदाच्या दशम आणि एकादश अध्यायाचं चिंतन आपण मागील भागामध्ये बघितले. श्रीकृष्ण परमात्म्यांचं द्वारकेला गमन आणि द्वारकेला भगवंताचं झालेलं राजोचित स्वागत याचं आपण चिंतन बघितलं. आणि पुढे 12व्या अध्यायामध्ये शौनक प्रश्न विचारतायत सुतांना की अहो, अश्वत्थाम्यांनी सोडलेल्या अत्यंत तेजस्वी ब्रह्मास्त्राने उत्तरामातेचा गर्भ नष्ट झाला होता, पण भगवंतांनी तो पुन्हा जिवंत केला. अहो, ज्या परीक्षित राजांना शुकदेवांनी ज्ञानोपदेश केला होता त्या महाज्ञानी व महात्मा परीक्षितांच्या जन्म, कर्म आणि मृत्यू आणि त्याच्यानंतर त्यांना जी गती प्राप्त झाली त्या सर्वांचं तुम्ही आम्हाला यथार्थ वर्णन करून सांगा, बरं का. आणि त्यावेळेला सूत महोदय शौनकादी ऋषींना सांगतायत की उत्तरेच्या गर्भातील तो गर्भ, तो शिशु ब्रह्मास्त्राच्या तेजाने जळू लागला आणि तेव्हा त्याला एक ज्योतिर्मय पुरुष दिसला. अंगुष्ठ मात्र ममलम. तो पुरुष कसा होता म्हणे? तो अच्युत अंगठ्या एवढा होता. अत्यंत शुद्ध, सुंदर, श्यामवर्ण, विजेसारखा चमकणारा पीतांबर धारण केलेला, डोक्यावरती झळकणारा मुकुट घातलेला, सुंदर व 4 लांब भुजा असलेला, चमकणाऱ्या सुवर्णाची सुंदर कुंडले कानामध्ये घातलेला, लालसर डोळे, हातामध्ये कोलितासारखं जळत असलेली गदा त्या भगवंतांनी घेतलेली आहे आणि वारंवार ती फिरवीत स्वतः त्या शिशुभोवती फिरत होते. अस्त्र तेज स्वगदया निहारमिव गोपती. जसा सूर्य आपल्या किरणांनी धुक्याला पिटाळून लावतो त्याप्रमाणे त्या गदेने ते अस्त्र तेजाला शांत करीत होते. बरं, आपल्याजवळ हा पुरुष कोण आहे असा म्हणून हा कोण आहे असा तो शिशु सारखा विचार करू लागला. अशा प्रकारे त्या 10 महिन्यांच्या गर्भस्थ शिशुच्या समोरच धर्मरक्षक अप्रमेय भगवान श्रीकृष्ण अस्त्र तेजाला शांत करून तेथेच अंतर्धान पावले. आणि त्यानंतर अनुकूल गृहांचा उदय झाला. सर्व सद्गुणांना विकसित करणाऱ्या शुभ मुहूर्तावरती पांडुवंशीय परीक्षितांचा जन्म झाला. बरं, ते बालक इतकं तेजस्वी होतं की जणू काही पांडू राजानंच पुन्हा जन्म घेतला. आणि महाराज युधिष्ठिरांनी प्रसन्न मनानं धौम्य कृपाचार्य आदी पुरोहितांकडून पुण्याह वाचन करून घेतलं, जातकर्म संस्कार केला. आणि प्रजातीर्थ काळामध्ये जो दान देण्यासाठी योग्य काळ असतो, बरं का. प्रजातीर्थ काळ म्हणजे काय? नाळ तोडण्यापूर्वीचा काळ, की ज्या काळामध्ये सुवेर लागत नाही त्या काळात दिलेलं दान अक्षय होतं असं स्मृती सांगते. आणि त्या प्रजातीर्थ काळामध्ये सुवर्णदान, गोदान, जमीनदान, गावं, उत्तम प्रतीचे हत्ती, घोडे आणि उत्तम अन्नदान युधिष्ठिरांनी केले. संतुष्ट होऊन त्या पुरोहितांनी त्या अत्यंत विनयशील असणाऱ्या युधिष्ठिरांना म्हणतायत की राजा, तू पूर्ववंश शिरोमणी आहेस, बरं का. प्रतिकूल कालगतीमुळे हा पवित्र पुरुवंश खंडित होऊ लागला, परंतु राजा, तुमच्यावरती भगवंताची असीम कृपा आहे आणि तुमच्यावर कृपा करण्यासाठीच भगवान विष्णूंनी हा बालक देऊन त्याचं रक्षण केले. विष्णूना प्रभविष्णूना, म्हणून भगवंतांनी ज्याचं रक्षण केलंय म्हणून त्याचं नाव विष्णुरात असं ठेवावं. हा बालक संसारात मोठा यशस्वी होईल, भगवंताचा परमभक्त आणि महापुरुष होईल हे निसंशय. भविष्यती न संदेहो महाभागवतो महान. असं ऐकल्यानंतर युधिष्ठिर त्या महात्म्यांना प्रश्न विचारतायत की अहो, हा बालक आपल्या उज्ज्वल यशाने आमच्या वंशाचे पवित्र कीर्ती महात्मे राजर्षी या सगळ्यांचं अनुकरण करेल ना, हा आमच्या कुलाची, आमच्या वंशाची हा कीर्ती वाढवेल ना. आणि त्यावेळेला ते सगळे पुरोहित सांगू लागले, धर्मराजा, हा मनोपुत्र इक्ष्वाकुप्रमाणे हा पुत्र प्रजेचं पालन करेल. दशरथ पुत्र प्रभू रामचंद्रांप्रमाणे हा सत्य प्रतिज्ञ होईल. हा उशिनर देशाच्या राजा शिबीप्रमाणे दानशूर आणि शरणागत वत्सल होईल.
तसेच यज्ञकर्त्यामध्ये दुष्यंत पुत्र भरताप्रमाणे आपल्या वंशाचे यश पसरविल. धनुर्धार्यामध्ये हा सहस्त्र अर्जुन तसेच कौंतेय अर्जुन यांच्यासारखा अग्रगण्य होईल. हा अग्नीसारखा अजिंक्य आणि समुद्रासारखा दुस्तर होईल. हा सिंहासारखा पराक्रमी, हिमालयासारखा आश्रय घेण्यास योग्य आणि पृथ्वीसारखा क्षमाशील आणि आपल्या मात्या पित्यांसारखा सहनशील होईल. पितामह ब्रह्मदेवांप्रमाणे याच्या अंगी समता असेल. भगवान शंकरांसारखा हा कृपाळू होईल आणि सर्व प्राणीमात्रांना आश्रय देण्यामध्ये हा लक्ष्मीपती भगवान श्री विष्णूंच्या समान होईल. समस्त सद्गुण धारण करणाऱ्यांमध्ये हा श्रीकृष्णांचा अनुयायी होईल. रंतदेवांसारखा हा उदार होईल आणि ययातीसारखा धार्मिक होईल. हा बलीसारखा धैर्यवान होईल आणि भगवान श्रीकृष्णांवरती प्रल्हादासारखा निष्ठावान होईल. बरं का, निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म. हा पुष्कळ अश्वमेध यज्ञ करील आणि गुरुजनांची सेवा करील. याचे पुत्र राजर्षी होतील. मर्यादांचे उल्लंघन करणाऱ्याला हा दंड देईल. पृथ्वीच्या आणि धर्माच्या रक्षणासाठी हा कलीला शासन करेल. आणि पुढे ऋषीच्या शापामुळे हा तक्षकापासून आपला मृत्यू होणार हे ऐकून हा सर्व आसक्ती सोडून भगवत चरणांना शरण जाईल. हे राजा, व्यासपुत्र शुकदेव यांच्याकडून हा आत्म्याच्या यथार्थ स्वरूपाचे ज्ञान प्राप्त करून घेईल आणि शेवटी गंगा तटाकी आपल्या शरीराचा त्याग करून निश्चितपणे अभयपद प्राप्त करून घेईल. आणि ज्योतिषशास्त्रातील सगळ्या तज्ञ पुरोहितांनी युधिष्ठिरांना याप्रमाणे सांगून मानसन्मान जो युधिष्ठिरांनी दिला त्याचा स्वीकार केला आणि आपापल्या स्वगृही परतले. बरं, तो बालक पुढे पृथ्वीवर परीक्षित नावाने प्रसिद्धीला आला. परीक्षित नाव कशामुळे पडलं? कारण या श्रेष्ठ बालकानं गर्भामध्ये असताना ज्या पुरुषाचं दर्शन घेतलं होतं, भगवंताचं दर्शन घेतलं होतं, त्या भगवंताचं स्मरण करीत तो लोकांशी अशा रीतीने परीक्षा घ्यायचा की यातील हा आतला कुठला लोक असं कुठला आहे, कोण आहे की जो त्या पुरुषाप्रमाणे आहे. प्रत्येकाची परीक्षा घ्यायचा. अहो, जो मला गर्भामध्ये उदरामध्ये असताना मला जो पुरुष दिसलाय तो पुरुष कोण आहे या लोकांमध्ये, अशी सगळ्यांची परीक्षा घ्यायचा आणि म्हणून त्याचं नाव परीक्षित असं ठेवलं. आणि ते बालक जसा शुक्ल पक्षातील चंद्र दिवसेंदिवस आपल्या कलांनी पूर्ण होत होत वाढत जातो, तसाच तो राजकुमार वडील करत असलेल्या पालन पोषणाने दिवसेंदिवस वाढत गेला. आणि याच वेळी स्वजनांच्या वधाचे प्रायश्चित्त घेण्यासाठी म्हणून राजा युधिष्ठिरांनी अश्वमेध यज्ञ करण्याचा विचार केला. बरं, धनाची काळजी, प्रजेकडून वसूल केलेला कर आणि दंड या व्यतिरिक्त अन्न धन नसल्यामुळे युधिष्ठिर महाराज काळजीत पडले. आणि युधिष्ठिर महाराजांचं मनोगत ऐकलं, भगवंतांनी जाणलं आणि भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांच्या प्रेरणेने सगळ्या पांडवांनी, युधिष्ठिर महाराजांच्या भावांनी उत्तर दिशेला राजा मरुत्त आणि विप्रांनी सोडून दिलेलं पुष्कळ धन होतं तिथं ते घेऊन आले. बरं, आता इथं कथा अशी आहे की मरुत्त राजाने यज्ञ संपल्यावरती यज्ञातील सर्व सुवर्ण पात्रे उत्तर दिशेकडे फेकली. बरं, यज्ञामध्ये जे जे पुरोहित होते त्यांना इतकं धन दिलं की ते धन नेऊ न शकल्याने त्याच उत्तर दिशेला त्यांनी सुद्धा धन टाकून दिलं. बरं, आता जे धन टाकले त्याच्यावर राजाचा अधिकार असतो, म्हणून तेथून ते धन आणण्याची भगवंतांनी पांडवांना आज्ञा केली. त्या धनातून यज्ञासाठी लागणारी सामुग्री गोळा करून स्वजनवधामुळे भ्यालेल्या धर्मपुत्र महाराज युधिष्ठिरांनी 3 अश्वमेधांच्या द्वारे भगवंताची पूजा केली. युधिष्ठिरांच्या आमंत्रणावरून आहुतो भगवान राज्ञा भगवंतांनी त्या यज्ञ संपन्न करून आपले पांडव यांच्या प्रसन्नतेसाठी भगवान परमात्मा तिथे काही महिने आणखी थांबले. आणि त्यानंतर सगळ्यांचा निरोप घेतला. युधिष्ठिरांचा द्रौपदी मातेचा निरोप घेऊन यादवांसह भगवान अर्जुनाला बरोबर घेऊन द्वारकेला निघाले. आता 13व्या अध्यायामध्ये, 13 अध्यायामध्ये पुढे सूत शौनकांना वर्णन करतायत की विदुरजी हे सगळा प्रकार घडत असताना विदुरजी कुठे होते तर तीर्थयात्रेत गेले होते म्हणे. आणि त्या तीर्थयात्रेमध्ये महर्षी मैत्रेय यांच्याकडून आत्मज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी विदुर गेलेले. आता पुढे विदुर मैत्रेय संवाद येणार आहे. आणि आत्मज्ञान प्राप्त झाल्यानंतर विदुरजी हस्तिनापूरला परत आले. जे जाणण्याची इच्छा त्यांची होती ती सगळी पूर्ण झाली. विदुरांनी मैत्रेय ऋषींना जे प्रश्न विचारले होते त्याची उत्तर ऐकण्या अगोदरच विदुरांची श्रीकृष्ण परमात्म्याच्या ठिकाणी अनन्य भक्ती असल्यामुळे त्या उत्तरांची अपेक्षाच उरली नाही. बरं का, जयाचे ठाई पांडवा अपेक्षे नाही रिघावा. जो अनन्य भक्त होतो ना म्हणे त्याच्या ठिकाणी कुठलीच अपेक्षा राहत नाही.
आधी विदुरजींनी प्रश्न विचारले, परंतु भगवंताविषयी एवढा अनन्य भक्ती निर्माण झाली की ज्याच्यामुळे आता त्या उत्तराची अपेक्षा सुद्धा विदुरजींना उरली नव्हती. आणि आपले चुलते विदुरजी आल्याचं बघितलं. धर्मराज, युधिष्ठिर, त्यांचे चारही भाऊ, धृतराष्ट्र, युयुत्सु, संजय, कृपाचार्य, कुंती, गांधारी, द्रौपदी, सुभद्रा, उत्तरा, कृपी, तसेच पांडव परिवारातील अन्य सर्व स्त्री पुरुष आणि आपापल्या पुत्रांसहित अन्य स्त्रिया असे सर्वजण मोठ्या आनंदाने जणू मृत शरीरात प्राण परत आले अशा भावनेने त्यांच्या स्वागतासाठी समोर गेले. योग्य रीतीने आलिंगन, नमस्कार इत्यादीद्वारा सर्वजणांनी त्यांचे स्वागत केलं. आणि विरह दुःखामुळे व्याकुळ झालेल्या सर्वांच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. युधिष्ठिरांनी विदुरजींना आसनावरती बसवले, त्यांचा यथोचित सत्कार केला आणि भोजन विश्रांती झाल्यानंतर अत्यंत समाधानाने विदुरजी आसनावरती बसले. त्यावेळेला युधिष्ठिरांनी विनयपूर्वक सर्वांच्या देखत नमस्कार करत विदुरांना म्हणतायत, काका, अहो विषप्रयोग आमच्यावरती झाला, लाक्षाग्रहात जाळून मारण्यासारखे प्रयोग आमच्यावरती झाले, पण अशा संकट प्रसंगी आमचं आणि आमच्या मातेसह आमचं रक्षण तुम्ही केलं. आपल्या छत्रछायेत वाढलेल्या आमची तुम्हाला आठवण येत होती का हो विदुरजी? बरं, तुम्ही पृथ्वीवर भ्रमण तीर्थयात्रा करण्यासाठी गेलेले, तुम्ही कुठे कुठे तीर्थयात्रा केल्या? आपण आपला जीवन निर्वाह कसा चालवला? कोणकोणत्या मुख्य तीर्थक्षेत्राचं दर्शन आपण घेतलं असं आम्हाला सांगा. अजातशत्रू युधिष्ठिरांनी काही प्रश्न विचारले. अहो काका, अहो ज्यांचे एकमात्र आराध्य श्रीकृष्ण परमात्मा आहेत ते आपल्या नगरात सुखरूप आहेत ना? यादव सुखरूप आहेत ना? अहो जरी तुम्ही त्यांना समक्ष भेटला नसाल तरी त्यांच्याविषयी तुम्ही ऐकलंय ना? यादवांचं सगळं क्षेमकुशल आहे ना? भगवंत कसे आहेत? असे सगळे प्रश्न विचारले. युधिष्ठिरांनी असे विचारल्यानंतर विदुरांनी तीर्थक्षेत्र आणि यदुवंशीयाच्या संदर्भात जे जे काही अनुभवलं ते सविस्तरपणे सांगितलं. फक्त एक गोष्ट सांगितली नाही. कुठली गोष्ट? यदुवंशाच्या विनाशाबद्दल ते काही बोलले नाही. करुण हृदय असलेले विदुर विचार करतायत की यदुवंशाच्या विनाशाबद्दल मी पांडवांना सांगितलं तर पांडव दुःखी होतील. आता कुठे त्यांच्या दुःखाचा नाश झालाय, दुःख कमी झालंय आणि परत पांडवांना दुःखी अवस्थेमध्ये मी पाहू शकत नाही. म्हणून विदुरांनी ही अप्रिय आणि असह्य घटना पांडवांना सांगितली नाही. आणि नाहीतरी ती घटना काही दिवसांनी कळणारच होती. आणि पांडव त्या विदुरांची एखाद्या देवासारखी सेवा करत होते. काही दिवस हस्तिनापुरात राहिले विदुरजी आणि आपले थोरले बंधू धृतराष्ट्र यांचे कल्याण चिंतित त्यांनी सर्वांना प्रसन्न केले. अहो विदुरजी अधिकार फार मोठा, साक्षात यमराज होते बरं का. शापामुळे ते मृत्यू लोकावरती त्यांचा जन्म झाला. मांडव्य ऋषींनी दिलेला शाप आपल्याला कथा माहिती आहे की एकदा प्रसंग असा घडला की एका राजाच्या सेवकांनी मांडव्य ऋषीच्या आश्रमात चोरांना पकडलं. चोरांना आश्रय देणारे मांडव्य ऋषी सुद्धा चोर आहेत असे वाटून सेवकांनी चोराबरोबर मांडव्यांनाही सुळावर चढवलं. राजाला हे कळल्यावर राजाने तात्काळ मांडव्य ऋषींना सुळावरून उतरवून क्षमा मागितली. आणि ऋषींनी मग यमाकडे गेले आणि यमाकडे जाऊन हे कोणत्या पापाचं फळ आहे असं विचारलं. त्यावेळेला यमांनी सांगितलं की लहानपणी तुम्ही फुलपाखराला गवताच्या काडीने टोचले होते. ऋषींना राग आला. अहो जाणतीपणे केलेल्या पापासाठी हे शासन जास्त कठोर आहे आणि म्हणून मी तुम्हाला शाप देतो की तुम्ही 100 वर्ष मृत्यूलोकावरती जन्म घ्याल. आणि तेच हे विदुर होते, साक्षात यमराज होते. अधिकार मोठा होता. बरं, यमराज इकडे मृत्यूलोकावर आले तर यमराजाच्या स्थानावर अर्यमा होते आणि ते सुद्धा पाप्यांना योग्य दंड द्यायचे. आणि या प्रकारे पांडव गृहस्थ आश्रमाच्या व्यापात रमून गेले आणि त्याचबरोबर त्यांच्या लक्षातही आलं नाही की आपले आयुष्य संपत आले. पाहता पाहता जी वेळ कोणी टाळू शकत नाही ती काळाची वेळ आली. परंतु काळाची गती विदुरांनी जाणली आणि धृतराष्ट्रांना म्हणतायत, महाराज आता काळ फार मोठा आहे, तेव्हा झटपट इथून निघावं. राजा, सर्व समर्थ असा काळ आता आपल्या सर्वांच्या डोक्यावर घिरट्या घालू लागलाय, ज्याला टाळण्याचा कुठेच कुठलाही उपाय नाही. काळाच्या अधीन होऊन जीवाला अत्यंत प्रिय असलेला प्राणही बोलता बोलता निघून जातो, तर मग धन वगैरे इत्यादी गोष्टींची काय कथा. महाराज, अहो आपले चुलते बंधू नातेवाईक आणि पुत्र सर्व मारले गेले. आपलं सुद्धा वय झाले.
आपलं शरीर वृद्धत्वाची शिकार झालंय आणि आपण दुसऱ्याच्या आश्रयाला राहिलात. अहो बघा ना, म्हणे काय आश्चर्य आहे, या प्राण्याची जिवंत राहण्याची इच्छा किती प्रबळ आहे. अहो महीयसी जंतोर जीविताशाय या भवान भीमापवर्जितम पिंडम आदत्ते गृहपालवत. अहो ज्या भीमानं तुमच्या 100 मुलाला मारलं, त्या भीमानं दिलेलं अन्न खाऊन कुत्र्यासारखं जीवन जगत आहात. खूप बोलले विदूर. अहो महाराज, ज्यांना आपण अग्नीत जाळून मारण्याचा प्रयत्न केला, विषप्रयोग करून मारण्याची इच्छा केली, भर सभेत ज्यांच्या विवाहित पत्नीला अपमानित केलं, ज्यांची भूमी आणि धन हिसकावून घेतलं, त्यांच्याच अन्नावर प्राणाचे पोषण करण्यात काय अर्थ आहे? तुम्ही अजूनही जिवंत राहू इच्छिता, ही तुमच्या मूर्खपणाची हद्द झाली. म्हण तस्यापि तव देहोयम कृपणस्य जिजीविषोहो. वृद्धाप्यकालाने गलित गात्र झालेले हे शरीर जुन्या वस्त्राप्रमाणे तुमची इच्छा जरी नसली तरी ते क्षीण होतच आहे. या शरीराने तुमचा कोणताच स्वार्थ साधणार नाही, यात गुंतू नका. ममतेचं बंधन तोडून विरक्त व्हा. जो आपल्या सगळ्या सोयऱ्यांना नकळत शरीराचा त्याग करतो, तोच खरा धीर पुरुष म्हटले बरं का. या पुढील काळ मनुष्याचे गुण कमी करणारा असेल, म्हणून आपण आपल्या कुटुंबियाच्या नकळत उत्तराखंडाकडे निघून जा. आणि जेव्हा आपले लहान भाऊ असणाऱ्या विदुरजींनी धृतराष्ट्रांना असं समजावण्याचा प्रयत्न समजावले, तेव्हा सगळ्या बांधवाचे सुदृढ स्नेहपाश तोडून टाकले आणि भावानं दाखवलेल्या मार्गावरती धृतराष्ट्र निघाले. हिमालयाच्या यात्रेला आपली पतिदेव निघाले थे असं जेव्हा गांधारी मातेला कळालं, त्यावेळेला त्या परम पतिव्रता सुबलनंदिनी गांधारी माता सुद्धा त्यांच्या पाठोपाठ निघाल्या. दुसऱ्या दिवशी युधिष्ठिर महाराज राजसभेमध्ये आले गुरुजनांना वंदन करण्यासाठी, आणि बघतात तर काय, धृतराष्ट्र दिसत नाहीयेत, विदुरजी दिसत नाहीयेत, गांधारी माता दिसत नाहीये. अत्यंत दुःखित झाले युधिष्ठिर. संजय यांना विचारलं, अहो माझे वृद्ध अंध काका धृतराष्ट्र कुठे पाहिलेत का? अहो पुत्र शोकानं पीडित झालेली माझी दुःखी काकू गांधारी आणि माझे चुलते असणारे विदुरजी तुम्ही पाहिलेत का? अहो धृतराष्ट्र आपले पुत्र आणि बांधव मारल्या गेल्याने दुःखी झाले होते. मी किती मूर्ख आहे हो, त्यांच्याकडे लक्ष ठेवू शकलो नाही. माझ्याकडून काही अपराध घडलेला पाहून माता गांधारीसह त्यांनी गंगेत उडी तर घेतली नसेल ना. संजय, अहो आमचे वडील पांडू महाराजांचा जेव्हा मृत्यू झाला तेव्हा आम्ही लहान होतो. त्यावेळी या दोन्ही चुलत्यांनी कठीण प्रसंगी आम्हाला वाचवलं. कुठे निघून गेले असेल युधिष्ठिर महाराज शोक करतायत. त्यावेळेला संजय यांनी सांगितलं की धर्मा, मला सुद्धा याची मुळीच कल्पना नाही रे. मला सुद्धा त्या महात्म्यांनी पोरकं केलं. आणि असा सगळा विलाप युधिष्ठिर महाराज करत असताना, दुःखी असताना, तुंबरू गंधर्वांसह देवर्षी भगवंताचं नामस्मरण करत करत राधाधर मधुमिलिंद जय जय रमारमण हरी गोविंद रमारमण हरी गोविंद राधाधर मधुमिलिंद जय जय भगवंताचं गायन करत 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 देवर्षी नारद तुंबरू गंधर्वासह तिथं आले. आणि देवर्षी नारद म्हणताय, धर्मराजा तू कुठलाही शोक करू नकोस बरं का. आणि घडलेला सगळा प्रकार सांगितला. आणि हिमालयाच्या दक्षिण भागात जेथे सप्त ऋषींच्या प्रसन्नतेसाठी गंगा मातेने स्वतःला वेगवेगळ्या 7 धारामध्ये विभागले आहेत, ज्याला सप्तश्रोत असं म्हणतात, तेथे ऋषींच्या आश्रमात धृतराष्ट्र, गांधारी माता आणि विदुरजी यांच्याबरोबर गेलेत. म्हणजे तेथे ते त्रिकाल स्नान करतायत, विधीपूर्वक अग्निहोत्र करतायत. आता त्यांच्या चित्तात कुठल्याही प्रकारची कामना शिल्लक नाही राहिलेली नाहीये. ते सर्वजण फक्त पाणी पिऊन शांत चित्तानं तिथे राहत आहेत. आसन सिद्ध करून प्राणांना वश करून घेतले आहे. त्यांनी आपल्या 6ही इंद्रियांना विषयापासून मागे खेचले आहे. भगवंताचीच धारणा केल्याने त्यांचे तम, रज आणि सत्वगुणांचे दोष नाहीसे झाले. धर्मराजा, त्यांचा आता शेवटचा काळ आहे आणि उत्तर काळामध्ये भगवंताची साधना ते करतायत. तू त्यांच्या आड येऊ नकोस. आजपासून 5व्या दिवशी ते आपल्या शरीराचा त्याग करतील. सवा अद्यतनाद राजन परतः पंचमे हनी. आणि ते शरीर भस्म जळून भस्म होईल. गार्हपत्य इत्यादी अग्निद्वारा पर्णकुटीसह आपल्या पतीचा देह जळत असलेला पाहून बाहेर उभ्या असणाऱ्या साध्वी गांधारी माता सहगमन करण्यासाठी त्या अग्नीमध्ये प्रवेश करतील. धर्मराजा, हे आश्चर्य पाहून
वियोगानं दुःख होईल, परंतु यांचं शेवटच्या काळामध्ये कल्याण झालं हे बघून विदुरजींना आनंद होईल आणि ते तीर्थयात्रेसाठी निघून जातील. आणि म्हणून देहतादात्म्य सोडून विदेही अवस्था प्राप्त करून ते स्वतः सर्व विषयांच्या अधीन न राहता सर्वजण भगवंताची उपासना करतायत. त्यांचा शेवटचा काळ आहे आणि शेवटचा काळ भगवंताच्या उपासनेमध्ये गेला पाहिजे. म्हणून धर्मराजा, तू त्यांच्या उपासनेमध्ये बाधा आणू नकोस. आणि एवढे बोलून देवर्षी नारद तुंबरू गंधर्वांसह स्वर्गाकडे गेले. आणि युधिष्ठिरांनी हे सगळं ऐकल्यानंतर आपल्या शोकाचा त्याग केला. आता पुढे प्रथम स्कंदाच्या 14व्या अध्यायामध्ये सूत शौनकांना सांगतायत, एकदा अर्जुन आपल्या स्वजनांना भेटण्यासाठी आणि पुण्यश्लोक असणाऱ्या भगवान श्रीकृष्ण परमात्मा आता काय करणार आहेत हे जाणून घेण्यासाठी अर्जुन द्वारकेला गेले. पुष्कळ महिने झाले तरी अर्जुन परतले नाही. आणि इकडे युधिष्ठिरांना भयंकर अपशकुन सुद्धा दिसू लागले. बरं का, आता आपल्याला याचं पुढच्या भागात चिंतन करायचे. ते अपशकुन पाहून युधिष्ठिर महाराजांना शंका येत होती. आणि अर्जुन द्वारकेहून परत आल्यानंतर काय परिस्थिती झाली याचं आपल्याला सर्वांना चिंतन करायचं आहे. भगवंताकडे परत एकदा मागणी करायची. दुर्बुद्धी ते मना कदा नुपजो नारायणा, प्रार्थना देवा तुलाही तू सदा जवळी राहा. मी जिथे जाईन तेथे प्रेम दृष्टीने पहा. अवधूत चंदन श्री गुरुदेव दत्त सद्गुरुनाथ महाराज की जय. जगदंबा माता की जय. जय जय रघुवीर समर्थ मंगलमूर्ती मोरया. जय जय भगवत्तम प्रभो नारायण वासुदेव श्री हरे. ओ बालकृष्ण भगवान की जय. वृंदावन चंद्र की जय. शुकाचार्य महाराज की जय.